समाज बांधव म्हणून आपण सगळ्यांनी पक्ष संघटना सोडून समाज म्हणून एकत्र येण्याची तयारी ठेवा. समाज जिथं एक असतो तिथं तुमची ताकद असते. आणि ताकदीच्या पुढे सगळंच वागतं. ताकदीच्या पुढे सगळंच वागतं. ताकद तुमची अशीच पाहिजे. ज्या ज्या दिवशी विजय मस्के, पटेकर, गवई साहेब आम्ही डिस्कस करतो त्यावेळेला आम्ही एकच ठरवलंय समाजाला की ज्या दिवशी संपूर्ण निळ्या झेंड्याचा मोर्चा निघेल एखाद्या आंदोलनावरती तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तुमची साथ आहे का? सगळ्याची साथ आहे ना? हा, हेच खरं बाबासाहेबांचं अभिप्रेत वाक्य होतं. जो समाज एक असतो त्याला कोणासमोर वाकावं लागत नाही, झुकावं लागत नाही. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की समाज बांधव म्हणून आम्हाला तुम्हाला सगळ्याला एक व्हावं लागेल. आणि समाज बांधवाचा हा विकास या विभागातील होतच चाललेला आहे आणि होणार पण आहे. पण तुम्ही दिलेल्या साथ, समाजाने दिलेली साथ, हा मंडळ, जयंती उत्सव कमिटीचे मंडळ असेल, अध्यक्ष असतील, तरुण असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, बालक असतील, अंजूर विभागासारखी जयंती सकाळी पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. साहेबांनी सांगितलं की तुमची जयंती अख्ख्या मुंबईमध्ये एक झालेली आहे. अख्ख्या मुंबईमध्ये गवई साहेब होते, पटेकर होते, विजय मस्के होते, कांतीलाल बोर्डे होते आणि 2-4 कार्यकर्ते आमच्या बरोबर होते. कारण हा जो काय आनंद लुटत असलो तरी संविधान बाबासाहेबांनी दिलं असलं तरी शेवटी नियमाचं बंधन असतं. आणि साहेबांनी कुठे कार्यक्रमाला गेले नाही पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून आले. आणि मला वाटतं तरंग हा म्युझिकल ऑर्केस्ट्रा यांचं मी ऋणी राहील की आपण जे काही कार्य केलेलं आहे. तर मी शांतीलाल खरात यांना विनंती करतोय, सुमित खरात, विजय बोर्डे, विनोद पांडव यांनी स्टेजवर जाऊन यांचा सत्कार करायचा आहे. कारण त्यांनी खरोखर गवई साहेबांचे संचालक त्यांना विनंती की आपण स्टेजवर द्या. विजय मस्के, आपण त्या गायकांनी आपल्याला एवढ्या वेळ जे काही आनंद दिलेला आहे. आणि मगाशीच बोललो गणेश गुजारी, मला सगळ्यांच्या कृपया कोणाचं नाव राहून जातं माफी असावी कारण दिलगिरी व्यक्त करतो. सगळंच काय आमच्या डोक्यात नसतं. परंतु आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्यामुळे जा वरती, सगळ्यांनी वरती जाऊन मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी वरती जावं. आमच्या सगळ्या विभागातून मग पंचशील नगर असेल, एकविरा असेल, भवाननगर, टाटानगर, अशोकनगर, राहुल नगर, आंबेडकर नगर या सगळ्या विभागातून लोकांनी इथे चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी आवर्जून सगळ्यांना सांगेल की आपण गोविंदवाडीचा देणगीदार दादाराव खरात असतील, आमचे भवानीनगरचे साळवे असतील, साळवे पांडव असतील, मस्के आहेत, सर्वांची नावं घेऊ शकत नाही परंतु तुम्ही केलेलं सहकार्य. अनुपम जैन यांच्याकडून दमादान आलेला आहे. मी तुम्हाला कुंकू ज्वेलर्स, कुंकू ज्वेलर्सचे मालक त्यांना विनंती करतोय की आपण जरा व्यासपीठाजवळ यायचं आहे. आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य लागतं. एक फोटो घ्या आमचा. तुम्हाला सांगायचं राहिलं, पवन हा स्थानिक कलाकार आहे आणि प्रकाश पाकळे त्यांचा सक्का मामा आहे. त्यांनी मगाशी भाषणामध्ये बोललो की ज्यांना दृष्टी आहे त्यांना दिसत नाही चांगलं, पण ज्यांना देवाने दृष्टी दिली नाही त्यांनी काय घडवलं, तुम्हाला नाचवलं की नाही? हा, नाचवलं ना तुम्हाला. अरे मग तुम्ही या सत्याला कधी नाचवसाल? तुम्हाला डोळे दिले. सत्याला नाचवण्यासाठी तुमच्या हातामध्ये बाबासाहेबांनी दिलेला निळ्या झेंड्याचा हत्यार आहे. ते घेतला की कोणी तुमच्या पुढे येऊ शकत नाही. परंतु मी पवनच्या सर्व वाद्य वृद्ध कुंकू ज्वेलर्सचे मालक त्यांना विनंती करून स्टेजवर यायचंय. अनुपम शेठ यावरती स्टेजवरती मंडळाचे पदाधिकारी शेठचं देखील स्वागत करतील. धर्मा जाधव, शेखर गवई कुठे असेल त्याने देखील स्टेजवरती यायचं आहे. आणि आमचं संदीप मुळे यांनी स्टेजवर जायचं आहे. संदेश बोर्डे
उत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष तुम्ही देखील जा, दोन फोटो फक्त त्यांच्याबरोबर राहा. तर सर्व तर पहिले बघा, मंडळाच्या मुलांना का बोलवतोय की आम्हाला तुमच्याकडनं वचन पाहिजे की मी ज्या दिवशी बाबासाहेबांची जयंती करतोय, आम्ही तरुण विजय मस्के असेल, सगळे कार्यकर्ते आंबेडकर नगरचे यांनी ज्या दिवशी व्यसनमुक्त झाले त्या दिवशी बाबासाहेबांची जयंती मोठी झाली. मी तुम्हाला सगळ्यांना आई वडिलांना विनंती करून सांगतोय की आपण मुलांकडे लक्ष द्या. आणि या तरुण मंडळाकडनं मी आज शपथ घेणार आहे. इथं थांबा, सगळ्यांनी थांबा, इथंच थांबा, सगळ्यांनी थांबा. माझ्या अनुपम शेठ माझ्याकडे एक तास आमचं डिस्कस असतं. गवई साहेब तुम्ही जुन्या आहात, ह्या मुलांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण कांजूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला दारू, सिगरेट, गांजा, चरस याच्यापासून मुक्त राहिलं पाहिजे. तरच खरी बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण करतो असं मला वाटतंय. आणि सगळ्यांना इगतपूरच्या शिबिरासाठी जायचं असेल तर सगळा खर्च आमचा. तर मला तुम्ही आज ग्वाही द्या सगळ्यांनी. नाही बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्यावरती जबाबदारी आहेत आमच्या. तुम्हाला मी विनंती का करतोय की तुमच्यावरती या सगळ्या समाजाच्या जबाबदारी आहेत. इथे कोण अपाहिज आहे, कोण अपंग आहे. आज बघा, ज्यांना दिव्य दृष्टी नाही त्यांनी सगळ्यांना दाखवलं की आम्ही काय करू शकतो. तर मला या तरुणांना सांगायचं आहे की तुम्ही जगामध्ये काय करू शकता. उद्या याच्यातला नगरसेवक होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो, एखाद्या मंडळाचा चांगला पदाधिकारी होऊ शकतो. ही तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून मी या कमिटीचे अध्यक्ष ते काय बोलत नाहीत, पण आमच्या सुमितने आज केलेली डेअरिंग त्याबद्दल सगळ्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुम्ही सुमित, तुझ्याकडनं मला तू कार्याध्यक्ष आहेत, तू ग्वाही दे मला की या व्यसन मुक्तीसाठी तुम्ही आमच्याबरोबर राहणार. मी कोणाची गवाही देऊ शकत नाही, कारण की कोणी माझे बांधील नाही. ठीक आहे, जो तो प्रत्येकाने करतो. पण मी एवढी गवाही देतो की 14 एप्रिलची देणगीपासून 14 एप्रिलच्या शेवटपर्यंत आम्ही जे केलेलं कार्य तुम्हाला दिसतंय की नाही, त्याच्यामध्ये आम्ही कुठं कम पडलो का तुम्हाला? अजिबात नाही. बाकी मी कोणाच्या याच्याबद्दल प्रत्येकाचं हे आहे ते, पण त्याच्याबद्दल नाही बोलू शकत. नाही, मी स्वतःबद्दल बोलतो. मी प्रयत्न करील पुढच्या वर्षी. शपथ घेतात दारू सोडायची हॅलो, सुमित चांगला धरणीचा कार्यकर्ता आहे मंडळाचा. माझं काय झालं नाही, मी महानगरपालिकेत कामाला आहे. माझं खालीचं काम आहे. आमचे अधिकारी बोलतात थोडी नाही, तू थोडं सगळं तू औषध घेऊन येतो. मला ऐका, माझी एक विनंती आहे. दादा बरोबर बोलले, समाजाचा निळा झेंडा पुढे गेला पाहिजे. पण माझं म्हणणं आहे, माझी पहिल्यापासून रास्त म्हणे, मी झोपेत जरी असलं तरी मी बोलतो समाजाचा नगरसेवक झाला पाहिजे. समाजाचा नगरसेवक होईल तेव्हा दादा बोलले आपण सत्तेला नाचू शकतो. आपला कुठलाही नगरसेवक झाला तर आमदार, खासदार सर्व आपल्याला खाली येतील आपल्याला विचारायला. आपण सत्तेमध्ये नाही आहे, त्यामुळे आपल्याला जावं लागतं, झुकावं लागतं. जेव्हा समाजाचा नगरसेवक बनेल तेव्हा आपली ताकद होईल. आणि याच्यानंतर मी म्हणतो प्रमुख सल्लागार शांतरावजी बोर्डे आणि संयुक्त सेवा संघाचे अध्यक्ष साहेबरावजी गवई यांचा सत्कार राहिलेला आहे. काल इकडे आहे का, कालच आपल्या समाजामध्ये रात्र असो अपरात्र असो कोणी वारलं, दुःखित काय झालं तर त्यांच्यासाठी धावणारे आमच्या काष्णाजीमुळे त्यांचा काल वाढदिवस होता. आणि आज आपण सगळ्यांच्या समक्ष साहेबरावजी गवई यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करतोय. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला मगाशी बोलले, परंतु मी मगाचं एक बोललो होतो. बघा, मी कॅमेऱ्यासमोर बोलत होतो, ऑन कॅमेरा चालू आहे माझा, ध्यान ठेवा. मी शपथ घ्यायला आलो पण पोरांनी शपथ नाही घेतली, त्यांनी दुसरंच सांगितलं कारण कॅमेऱ्यावर चालू आहे सगळं. तर मला वाटतं का माहितीये का, तुमच्याकडनं अपेक्षा आहे की इतर मुलांनी बघा, कांजूरमध्ये कोणाच्या घरी दुःखद घटना होते. चामुंडानगरमध्ये 2 मर्डर झाल्या 2 महिन्यामध्ये. लक्षात ठेवा, 2 मर्डर झालेले आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला असतो, जातो येतो. कशामुळे? व्यसनामुळे. कोणाचं का कुटुंब असेल पण ते का जात आहे तिथे. तर विजय मस्के, सुमित याच्या अगोदरही जयंत्या अशाच साजऱ्या झालेल्या आहेत आणि अशा साजऱ्या होणार आहे. आपण करतो आणि आपण सगळं करतो ते समाजासाठी करत असतो. आणि समाज आपण सर्व काही सगळे करत असलो तर या समाजाला घडवण्यासाठी करायचं आहे. आपल्याला समाजाला सोडून कोणी मोठा होऊ शकत नाही. म्हणून
आपण आपले कॅमेरामन विश्वासजी गायकवाड, मी यांना विनंती करतो कॅमेरा कोणाकडे द्या. साहेब 2 दिवस आपण अहोरात्र मेहनत केलेली आहे. मी छोट्या छोट्या कार्यकर्त्याचा लक्ष देणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही विनंती, तुम्हाला वरती या, तो कॅमेरा पकडा आहे कोणतरी दे त्यांच्याकडे. साहेबांचा सत्कार करायचा आहे. गायकवाड साहेबांनी 2 दिवस महिला असतील पुरुष असतील सगळ्यासाठी मी शांतीरावजी खरात यांना विनंती करतोय आणि गोविंद बोर्डे दोघांनी सत्कार करायचा आहे साहेबांचा. सगळ्यांची टाळ्या करता स्वागत करा. पहिलं बघा, तुम्हाला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी भाषणामध्ये बोलायचो, कांजूर जर 1 नंबरला येणार आणि आलाय. काल सकाळपासून सगळं व्यापारी वगैरे आम्हाला सांगतायत, पण ही सगळ्यांची मेहनत आहे. आपण सगळ्यांनी सारखी मेहनत केली त्याच्या पलीकडे जी जयंती होईल. आज खाडीमध्ये गेलो तो आपला एक कलावंत, त्याला आज आपण हिवाळे म्हणून 1 नंबर गायला. हिवाळे आपला स्थानिक दिनकर हिवाळे, आज त्याला आपण एक लोकशाहीर म्हणून पदवी बहाल केली आणि खुश झाले लोक. तर मला तर गायकवाड साहेब काय 2 मिनिटं बोलतील. काल झालेला रॅलीचा कार्यक्रम हा सगळा विश्वास जनतेचा या चॅनलवर बघायला भेटेल आणि गाण्याचा पूर्ण कार्यक्रम विश्वास डी गायकवाड या चॅनलवर भेटेल. हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यात क्लिप येते. तर 2 ओळी मी लिहिलेल्या आहेत ते ऐका. आता इथे दारूबंदीसाठी म्हणजे काही कार्यकर्ते इकडे तिकडे भटकलेले आहेत, ह्याचा अंदाज मला आला यांच्या बोलण्यातून. म्हणून मला काय बोलायचं आहे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, अरे 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा 1 दिन शेर बनकर जियो. 1 दिन शेर बनकर जियो. विश्वास गायकवाड़ कहते हैं, अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बनकर मत जियो. शेर नहीं तो नहीं, कुत्ता बनकर मत जियो. क्यों? कुछ कुत्ते ऐसे भी होते भोंकते, कुछ कुत्ते ऐसे भी होते भोंकते हैं लेकिन काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते दिखने में तो बहुत डरावने होते, दिखने में तो बहुत डरावने होते हैं, पास जाओ तो दुम हिलाते हैं. अरे कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं, हर एक मोहल्ले में होते हैं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं फेंके हुए टुकड़े खाकर खुद को शेर समझते हैं. मेरे भाई, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विश्वास का घाट मत करना. अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत रहना. जय भीम. हॅलो. गायकवाड साहेबांनी खरोखर चांगला उपदेश दिलेला आहे. कारण हर कुत्र्याची किंमत असते, मग गल्लीतला असो या दिल्लीतला असो या AC मध्ये राहणारा असो, लाख लाख रुपये किंमत आहे कुत्र्यांची पण. परंतु साहेबांनी सांगितलं की जगायचं कसं, आणि आम्ही तेच सांगतोय की आपल्याला जगण्यासाठी आपल्या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या.